कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तनया, ही वसुवहिनी, हाय। इकडे ये लवकर। आले, एक मिनिट, एकच मिनिट। मला सांग, कशी दिसतीये मी? सगळं काय चाललंय तुझं? मला सांग, मी कशी दिसतीये? छान दिसतेस तनया। अखिलने तुला सांगितलं होतं की नाही इथे येऊ नकोस म्हणून? त्याने रिक्वेस्ट पण केली होती तुला, मग का आलीस तू इथे? वहिनी, तुला माहितीये ना, तू नाहीच म्हणणार। अगं, आणि मी त्याच्यासाठी उपवास धरलाय। मग तू सांग मला, मी वडाची पूजा नको का करायला? आणि तसंही मला आईंचाही आशीर्वाद घ्यायचा आहे। आता खूप झाली ही लपवालपवी। तनया, प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते। नाही म्हणजे तुमच्या नात्याबद्दल सगळ्यांना कळायला हवी ही गोष्ट खरी आहे, पण हे सांगणं अखिलचं काम आहे, तुझं नाही। अगं, पण तू सांगतोय का? नाही ना। आणि आता मी अजून नाही वाट बघू शकत, खरंच। अगं, मग थोडा धीर धर ना बाळा। मला सांग, अखिलला अशा पद्धतीने मॅनिप्युलेट करणं बरोबर आहे का? अगं वहिनी, तुला कळत नाहीये। हे बघ, जोपर्यंत मी गर्लफ्रेंड होते ना, तोपर्यंत सगळं ठीक होतं। अगं, पण आता आमचं लग्न झालंय। मग तूच मला सांग, मला बायकोचा मान नको का मिळायला? म्हणजे तू कशी आता इथे आलीस? तू वडाची पूजा करणार आहेस, आईंचा आशीर्वाद घेणार आहे, मला पण करायचंय हे सगळं। पण तनया, हे सगळं करण्याची ही पद्धत नाहीये अगं। मला सांग, आज जर का तू आईला तुमच्याबद्दल सांगितलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल। अगं, आशीर्वाद तर विसरूनच जा, उलट त्या चिडतील तुमच्यावर। आणि या नोटवर तुमच्या लग्नाची सुरुवात जर होणार असेल तर ते चालणार आहे का तुला? तनया, मी तुमच्या दोघांच्या भल्यासाठी, तुमच्या दोघांच्या चांगल्यासाठी बोलते हे सगळं। कोणाशी एवढं बोलत होतीस? कोण आहे ग ही? तुझ्या ओळखीची आहे का? दैव, अरे वा वहिनी, तुझी मैत्रीण भेटली तुला? अरे पण तिची मैत्रीण, तुला काय माहिती? अगं, वहिनीच बोलली होती मला की कदाचित तिची मैत्रीण येणार आहे वटपौर्णिमेला म्हणून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।